देवा संताचे सुख झाले या देवा, म्हणून सेवा करी त्यांची, म्हणून सेवा करी त्यांची, तेथे माझा काय कोण तो विचार। संताचे सुख झाले या देवा, हे सुख कुठून आलं? भगवत चिंतनातून। भूतानां देवचरितं दुःखाय च सुखाय च सुखाय वै साधूनां तादृश्याम चितात्मनां। श्रीमद भागवताच्या 11 स्कंदातला श्लोक आहे, 5व्या अध्यायातला दुसरा श्लोक आहे। भूतानां देवचरितं दुःखाय च सुखाय च। भगवंताने जी सृष्टी निर्माण केली ही सुख दुःख मिश्रित आहेत। एकाला सुख आहे, एकाला दुःख आहे। एकाला मुलगा झाला पेढे वाटतोय, एकाची आई मिळून रडतोय, याचं त्याला दुःख नाही, त्याचं सुख नाही। शहरामध्ये एकाच बिल्डिंग मध्ये अनेक लोक राहतात, खूप मोठे मोठे अपार्टमेंट असतात, मोठ्या मोठ्या हाऊसिंग सोसायटी असतात। एका बिल्डिंग मध्ये 50-50, 100-100, 200-200 परिवार राहतात। एकमेकाचा परिचय नसतो, शहरात कोणाचं कोणाला घेणं नाही। याचं त्याला सुख नाही, त्याचं दुःख नाही। एकाला खायला मिळत नाही, अन्न करतोय, एकाच्या कुत्र्याला बसायला कार, कुत्रा कारमध्ये फिरतोय, कुत्रा सांभाळायला 25,000 रुपये पगाराचा माणूस, त्याचं खाणं मुंबईवरून येतं ते कुत्र्याचं, महिन्याला 50,000 रुपये खर्च करतो कुत्र्याला, आणि एकाला खायला मिळत नाही, तो उपाशी। 10,000 रुपये पगार मिळतो, शहरात काय खोली भाडं, पाणी बिल, लाईट बिल, मुलांचा खर्च, बायकोचा खर्च, चुटकीला पुरत नाही ते पैसे। खेळातली गोष्ट वेगळी, शहरामध्ये भाव पडे, आणि कुत्र्याकरता महिन्यात 50,000 रुपये खर्च करतो। एक सुखी एक दुःखी। एकाच वस्तूपासून एकाला सुख तर एकाला दुःख आहे। एका माणसाला 2 मुली होत्या, दोन्ही मुलींचे लग्न झाले, बरेच दिवस 5-6 वर्ष निघून गेले, त्या मुली आपापल्या संसारात रमल्या। बापाला मुलीची खूप आठवण झाली। बापाने विचार केला, आता मुलीला तरी यायला वेळ नाही, चला आपणच भेटायला जाऊ। बाप गेला मुलीला भेटायला, मुलीकडे जायला संध्याकाळ झाली, रात्री मुक्काम। रात्री 10 वाजता असा मुसळधार पाऊस सुरू झाला। एकतर दुष्काळात गेलेलं वर्ष, त्या मृग नक्षत्राला सुरुवात, आणि मुसळधार पाऊस, त्या मुली इतकं आनंद नाचायला लागले ती मुली उठून। प्यायला पाणी नव्हतं दुष्काळात, एवढा पाऊस झाला, रात्रभर धो पाऊस। सकाळी उठून पाहिल्यानंतर सगळे तळे तुडुंब भरले, नद्या वाहतायत, पाणीच पाणी। इतका आनंद झाला त्या मुलीला। पुरणपोळ्यांचा स्वयंपाक केला बापाला आणि सांगितलं 4-2 दिवस थांबा, फार दिवसानंतर आलात तुम्ही। बापाने सांगितलं मला वेळ नाही आहे, फार हळहळ वाटली होती, तुला भेटायला आलो। झाले म्हणले भेटा, चालतो। गेला दुसऱ्या मुलीकडे, तिथे संध्याकाळीच पोहोचला, आणि तिथेही पोहोचल्यानंतर मुसळधार पाऊस सुरू झाला। पाऊस जसा मुसळधार सुरू झाला, मुलगी उठून बसली, लागली मोठ्या मोठ्याने रडायला। बाप विचार काय झालं तुला? पाऊस झाला, आनंद नाही झाला? आजच संध्याकाळी विटाची भट्टी पेटवली, आजच संध्याकाळी विटाची भट्टी पेटवली, 2 लाख विटाची भट्टी। इतका मुसळधार पाऊस सुरू झाला, 2 लाख विटाचं वाटोळ झालं, बापाचे पाय घराला लागले, 2 लाख विटाचे पैसे झाले किती? काय बघ 700-800 काही द्यायचं, 8,000 रुपये म्हणजे 8 रुपये वीट झाले ना ते, मग 2 लाखचे किती झाले? 16 लाखाचं नुकसान। बापाचे पाय घराला लागले, त्यामुळे 16 लाखाचं नुकसान। एकाच बापाच्या 2 मुली,
जिला शेती करायची, पेरणी करायची, तिला आनंद झाला, आणि जिने विटाची भट्टी पेटवली तिला मात्र दुःख झालं. एकच वस्तू एकाला सुखाला कारण असते तर दुसऱ्याला दुःखाला कारण असते. भूतानां देवचरितम दुःखाय च सुखाय च. सुख दुःख मिश्रित ही सृष्टी आहे. भगवंताने निर्माण केलेली सृष्टी. त्या श्लोकाच्या उत्तरार्धामध्ये आहे सुखायैव हि साधूनां तादृश्याम अच्युतात्मन. भक्ताच्या सृष्टीमध्ये दुःख नावाची वस्तूच नाही. सुखायैव हि साधूनां, निव्वळ सुख. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंद निर्भर डोलत असतो. दुःखाची जवळ यायची हिंमतच नाही. एखादा योद्धा चिलखत घालून जेव्हा रणभूमीवर जातो, त्याच्या छातीवर गोळी बसली तरी त्याच्या शरीरापर्यंत पोहोचू शकत नाही, कारण वरून चिलखतचं आवरण आहे. त्याप्रमाणे भक्ती प्रेमाचं चिलखत ज्यांनी घातलेलं आहे, दुःख त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. दुःखामध्ये दुःख देण्याचं सामर्थ्यच राहत नाही. हा भक्तीचा महिमा आहे. हा भगवत चिंतनाचा महिमा आहे. हा भगवत कृपेचा महिमा आहे. हा भगवत साधनेचा महिमा आहे. दुःखामध्ये दुःख देण्याचं सामर्थ्य राहत नाही. ज्याप्रमाणे डॉक्टर ऑपरेशन करतात, एका माणसाला गाठ झाली, डॉक्टरला गेले, डॉक्टरने सांगितले गाठ ऑपरेशन करून काढावी लागेल. म्हणजे करा ऑपरेशन. ऑपरेशन करण्याकरिता डॉक्टरांनी इंजेक्शन दिलं आणि ती जागा बधीर केली आणि ऑपरेशन करायला सुरुवात केली. दिसणारा तर फार भयानक दिसतं, ते त्याच्यावर कापलं जातं त्यावेळेला, परंतु प्रत्यक्ष ज्याच्यावर ऑपरेशनचा प्रयोग चालू आहे त्याला मात्र त्याच्या वेदना होत नाही, कारण ती जागा बधीर झालेली आहे. पूर्वीच्या काळामध्ये बधीर करण्याकरता क्लोरोफॉर्म सुंगवले जात होते. आता अनेक इंजेक्शन निघलेत. क्लोरोफॉर्म सुंगल्यानंतर त्याच्या शरीरामध्ये बधिरत्व येत होतं, मग ऑपरेशन केलं जातं. तसा राम नाम रूपी भगव नाम रूपी क्लोरोफॉर्म ज्याने सुंगलेला आहे, जगाला दिसताना तो संसारामध्ये दुःखी असताना दिसतो, परंतु संसाराचं दुःख त्याला दुःख देऊ शकत नाही. कारण भगवान नामरूपी क्लोरोफॉर्म आहे. त्याच्यात तो इतका तल्लीन झालेला, इतका एकाग्र झालेला आहे की दुःखाकडे त्याची नजरच गेली नाही. एकदा एक महात्मा होते, सिद्ध महात्मा होते, जे डोळ्याचं ऑपरेशन करायचं. वय झालेलं होतं, मोतीबिंदू झालेला होता. डॉक्टरने सांगितलं महाराज इंजेक्शन द्यावं लागेल, जागा बदली करा. त्यांनी सांगितलं नाही, मी इंजेक्शन घेणार नाही. मग तुम्ही ऑपरेशन करायचं आहे, तुम्हाला वेदना होती, मग असंच ऑपरेशन करा. डॉक्टर म्हणले असं ऑपरेशन मी कधी कोणाला केलेलं नाही, जागा बदली केल्याशिवाय. ते सांगितलं नाही, ते पुढचं मी पाहून घेईल. साधं आग्रह केला, साधूने ऐकलं नाही. शेवटी ऑपरेशन करायचं ठरलं आणि बधीर न करता ऑपरेशन केलं. ऑपरेशन सक्सेस झालं. डॉक्टरने विचारलं महाराज हे कसं शक्य? त्याने सांगितलं भगवत चिंतनाचा हा महिमा आहे, शास्त्र आहे. एखाद्या पदार्थाचं ज्ञान कसं होतं, आपल्या इंद्रियाद्वारे चित्त वृत्ती त्या पदार्थापर्यंत जाते आणि त्याला पदार्थाचं ज्ञान होतं. पण चित्तवृत्ती जर आपण तिथून हटवली, मी चित्तवृत्ती देहावरून हटवून ते परमात्म्याच्या स्वरूपाशी एकरूप केल्यामुळं देह बांधायलाच नाही. मग अशा वेळेला तुम्ही काही करायचं. डॉक्टर चकित झालं, हे कसं शक्य? हा वेदांताचा सिद्धांतच आहे. अंतःकरणाची वृत्ती
नेत्रेंद्रियाद्वारे जेव्हा त्या पदार्थापर्यंत जाते त्याला त्या पदार्थात ज्ञान होतं. वृत्ती जर गेली नाही तर पदार्थ डोळ्यांच्या समोर असला तरी ज्ञान होणार नाही. श्रीमद भागवतामध्ये उदाहरण आहे भगवान दत्तात्रयांच्या 24 गुरूंचं. भगवान दत्तात्रयांनी एका लाव्हाराला गुरु मानलं. काय शिकले त्या लाव्हाराकडून? जो लाव्हार होता तो धनुष्यबाण बनवण्यामध्ये इतका एकाग्र झालेला होता त्याला भानच नाही. समोरून वाजत गाजत राजाची मिरवणूक गेली होतं एकदम एकाग्र. थोड्या वेळानंतर एक मनुष्य आला त्याला विचारू लागला, अरे बाबा इथून मिरवणूक गेली तू पाहिली नाही का? नाही म्हणे मी नाही पाहिली. अरे इथून समोरून गेली ना आणि वाजत गाजत गेली, तुला ऐकायला पण आला नाही का आवाज? म्हणलं वाजत गाजत मिरवणूक गेली तुला पाहिलं तर दिसले नाही म्हणतो, आवाज आला नाही म्हणतो. आश्चर्य आहे का? तो धनुष्यबाण बनवण्यामध्ये इतका एकाग्र झालेला होता. चित्तवृत्ती त्याची त्या धनुष्यबाण बनवण्याशी एकरूप झालेली होती आणि धनुष्यबाण बनवण्याशी एकरूप चित्तवृत्ती झाल्यामुळं समोरून वाजत गाजत मिरवणूक गेली तरी आवाजही आला नाही आणि दिसलं देखील नाही, डोळे असून सुद्धा दिसलं नाही, कारण चित्तवृत्तीने धनुष्यबाणात एकाग्र केलेली आहे. त्याप्रमाणे चित्तवृत्ती जेव्हा भगवत चिंतनामध्ये एकाग्र होते, भगवत स्वरूपाच्या ध्यानामध्ये जेव्हा एकाग्र होते त्यावेळेला संसाराचे सुख दुःख आदी ज्या गोष्टी असतात त्याचं भान होत नाही. हा सिद्धांत आहे. या सिद्धांतानुसार त्या महात्म्याने सांगितलं ऑपरेशन करताना बधीर जागा न करता ऑपरेशन करा आणि ऑपरेशन सक्सेस झाल्यानंतर त्या साधूने डॉक्टरांना समजून सांगितलं यातलं रहस्य. ज्या वेळेला चित्तवृत्ती परब्रह्माशी एकरूप होते, एकाग्र होते त्यावेळेला देहभान शिल्लक राहत नाही. तरी आत्मसुखाची या गोडिया विटे जो का सकल विषया जयाचे ठाय इंद्रिया मानो नाही. आत्मसुखाच्या गोडीमध्ये रंगलेले जे महात्मा आहेत, ह्या गोडीमध्ये असणारा जो आनंद आहे तो आनंद या आनंदामुळे दुःख लोपलं, दुःखाचं भानच नाही. आणखी एक उदाहरण मी सांगितलं आपल्याला लक्ष देण्याकरता. एक मनुष्य एका शेतातनं चालला होता. पूर्वीचा काळ फार साधनं नसायचे, 10-5 किलोमीटर पायी जावं लागत होतं. सायकल मिळणं मुश्किल होतं त्या काळामध्ये. मोजके साधनं असायचे. बसनी प्रवास करायचा असेल तर एखाद्या मोठ्या गावात बस यायची, तिथून आपल्या गावी पायी जावं लागत होतं. असाच एक मनुष्य पाय वाटेने चालला, कारण मधून काही पाय वाट असायचे शॉर्टकट मार्ग. तो एका शेतातून चालला. त्या शेतामध्ये ज्वारी पेरलेली होती. त्या ज्वारीतून तो पायी चालला पाय वाटेने. तो शेतकरी होता, मोठा माणूस होता, श्रीमंत होता. शेतीची हौस म्हणून तो शेती करीत होता, आवड म्हणून. त्याला शेतीची गरज नव्हती. अनेक उत्पन्नाचे स्रोत होते. एक दिवस त्याच्या मुलाला लहर आली, आज पाखरा हाकायला मी जाणार आहे. बापाला सांगितलं मी पाखरा हाकायला जाणार आहे. आणि तो पाखरा हाकायला गेला, तो गोपनीनं दगड मारित होता त्या पाखरांना आणि हा त्या पायवाटेने चालल्याबरोबर तो दगड बसल्याच्या पाठी. रस्त्याने चाललेला आहे, पाठीत दगड बसला. खूप वेदना झाल्या, त्याला राग आला. कोणी दगड मारला ह्याचा बेत पाहतो म्हणले. पाठीमागं वळून पाहतो, कसा कसा खाली उठून आता भिजलेलं काय फरक पडतोय. पाठीमागं वळून पाहिलं, कुठे तो दगड? तो दगड नव्हता, सोन्याचा गोळा होता. सोन्याचा गोळा पाहिल्याबरोबर पाठीच्या वेदनाच गेल्या. त्याला वाटलं आणखी एखादा दगड बसला तर बरं.
जोपर्यंत कोणीतरी मला दगड मारला हा भाव त्याच्या मनामध्ये होता, तोपर्यंत त्याला वेदना होत होत्या. परंतु हा जेव्हा पाहिलं त्याने हा दगड नसून सोन्याचा गोळा आहे हे पाहिल्याबरोबर, तशी भावना झाल्याबरोबर पाठीच्या वेदना अदृश्य झाल्या. का? तर सोन्याचा गोळा हे कळल्यानंतर त्याला जो आनंद झाला, त्या आनंदापुढं या वेदना लोपल्या. त्याप्रमाणे भगवंताच्या भक्तीमधून प्राप्त होणारा जो आनंद आहे, त्या आनंदापुढं संसारातील सर्व दुःख लोपतं. संसारामध्ये असणारं कितीही भयंकर दुःख असेल, पण हा आनंद त्याच्या पलीकडे आहेत महाराज. दया श्रुती नेती नेती म्हणते गोविंद, आजी आनंद रे की परमानंद रे. दया श्रुती नेती नेती म्हणते एकू गोविंद रे. श्रुतीला सुद्धा मौन धारण करावं, असं हा परम आनंद आहे. परम म्हणजे सर्वोच्च, याच्यापेक्षा उच्च काहीच नाही, तर परम म्हणतात. परम आनंद. आनंदाच्या लाटा उसळती, आनंदाच्या लाटा उसळती, मन भोरे फिरते चक्राकार. आनंदाच्या लाटा उसळती. आनंदाच्या सुद्धा लाटा आहेत, संसारामध्ये विषयाच्या लाटा आहेत. लाटा उसळती विषयाच्या, पण परमार्थामध्ये आनंदाच्या लाटा. हा सर्वोच्च आनंद आहे, म्हणजे परम आनंद म्हणतात. असा असणारा परम आनंद भगवत भजनाने, भगवत चिंतनाने, भगवत साधनेने, भगवत कृपेने प्राप्त होतो. त्यावेळेला संसारामध्ये असणारे सर्व दुःख त्यामध्ये लोपतात. परंतु या सर्वोच्च स्थितीपर्यंत पोहोचण्याकरिता आधी जिज्ञासा पाहिजे. जिज्ञासा जर नसेल तर, जिज्ञासा नसेल तरी जाणण्याची इच्छाच निर्माण होणार नाही. आणि म्हणून जे जिज्ञासू साधक असतात, शिवतंत्रामध्ये या साधकाचे 4 प्रकार सांगितलेले आहेत. मृदू साधक, मध्यम साधक, अधिमात्र साधक आणि अधिमात्र तम साधक. हे 4 प्रकारचे साधक आहेत. कालच्या प्रवचनामध्ये इथपर्यंत आपण आलो होतो. या 4 प्रकारांपैकी आपण कोणत्या प्रकारामध्ये बसतो हे आपण स्वतःला शोधून पहा. पहिला मृदू साधक, ज्याची बुद्धी मंद आहे. मंद आहे, मूळ म्हणजे ज्यामध्ये अज्ञानता भरलेली आहे. जो रोगी आहे, ज्याच्या शरीरामध्ये रोगाचे सामर्थ्य वाढलेले आहे. जो लोभी आहे, ज्याचं चित्त लोभाने भरलेलं आहे. जो सतत भयग्रस्त आहे, ज्याचे हृदय कठोरतेने भरलेले आहे. जो पराधीन आहे, परतंत्र आहे. जो बहुभक्षी आहे, जो निंदक आहे, ज्याची पाप बुद्धी आहे, ज्याच्या बुद्धीमध्ये पाप भरलेला आहे. जो स्त्रीण आहे, स्त्रीच्या अधीन झालेला आहे. आणि ज्याची शक्ती मंद आहे, बल अल्प आहे. पण मनात जिज्ञासा निर्माण झाली. एवढे दोष असताना देखील मनात जिज्ञासा निर्माण झाली. याला मृदू साधक म्हटलं. हा साधकच आहे. दोष आहे त्याच्यामध्ये. बुद्धिमंद आहे, शक्तिमंद आहे. कलियुगामध्ये माणसाची बुद्धिमंद आहे. लोक स्वतः बुद्धिमान समजतात. मंद सुमंद मतयो मंद भाग्य उपद्रिता. श्रीमद भागवतात वर्णन आहे. कलियुग माणसाची बुद्धिमंद आहे. मंद सुमंद मतयो, मंद भाग्यही मंद झालं, रोगी झाले लोक.
भाग्यमंद आहेत. दूषित विचार आहेत, भयाने ग्रस्त आहेत. पाहतोय आपण जगामध्ये काय घडतं. एक दृश्य डोळ्यासमोर आज बांगलादेशामध्ये जी घटना बातम्यांमध्ये आपण पाहतो किती भयानक आहे. अजूनही हिंदू जागा नाही हे फार दुर्दैव आहेत मला. कुंभकर्णापेक्षा जास्त झोप झाली. कुंभकर्ण 6 महिन्यानंतर उठायचं. हजारो वर्षापासून हा झोपलेलाच आहे. आजपर्यंत त्याच्यावर किती अन्याय झाला. मुघलांनी अत्याचार केले, ब्रिटिशांनी अत्याचार केले, अनेकांनी अत्याचार केले. आजच्या काळातही अत्याचार सहन करतोय, तरी अजूनही जागा व्हायला तयार नाही. आणि जी परिस्थिती आज बांगलादेशामध्ये निर्माण होत आहे, आणि आज हा समाज जर जागा झाला नाही तर भविष्यामध्ये आपली सुद्धा स्थिती होऊ शकते. लहान लहान मुलींवर अत्याचार, रेप होत आहेत, बलात्कार होत आहेत. किती घृणित कर्म आहेत. आणि अशा प्रकारे घृणित कर्म करणाऱ्याला तुम्ही धर्म कसं मानतात हा एक मोठा विषय. एवढा सहिष्णू असणारा हा भागवत धर्म, हिंदू धर्म, अशाही धर्माच्या लोकांना हिंसाचारी म्हणणारे काही नेते, पण त्यांना एवढा मोठा हिंसाचार दिसत नाही. या हिंसाचाराबद्दल ते बोलायला तयार नाही. आणि त्यांना शांतता प्रिय असणारा हिंदू मात्र हिंसाचारी दिसतो. तो अशा नेत्यांना राज्यपदावर राहण्याचा काही अधिकार नाही. परंतु त्यांना निवडून देणारे आपणच आहोत. रूप एवं संपत्ती प्रभुमत्त विवेकतः, या 4 गोष्टी सांगितल्या. अविवेकी माणसाच्या हातात जर या 4 गोष्टी केल्या तर अविवेकी मनुष्य त्याचा दुरुपयोग करतो. रूप आहे, विवेक नाही, दुरुपयोग होऊ शकतो. तारुण्य आहे, विवेक नाही, दुरुपयोग होऊ शकतो. सत्ता आहे, विवेक नाही, दुरुपयोग होऊ शकतो. संपत्ती आहे, विवेक नाही, दुरुपयोग होऊ शकतो. अविवेकी मनुष्य धनाचा दुरुपयोग करतो, अविवेकी मनुष्य सत्तेचा दुरुपयोग करतो, अविवेकी मनुष्य बलाचा दुरुपयोग करतो, अविवेकी मनुष्य तारुण्याचा दुरुपयोग करतो, अविवेकी व्यक्ती आपल्या सौंदर्याचा दुरुपयोग करतो. मग अविवेकी व्यक्तीच्या हातात सत्ता जाणं हे देशाचं दुर्दैव आहे. कधी आपण सावध असलं पाहिजे. म्हणून खूप निंदनीय अशा प्रकारची घटना बांगलादेशामध्ये घडलेली आहे. आपल्यापर्यंत जे बातम्या येतात त्या खूप कमी आहेत, त्याच्यापेक्षा भयानक परिस्थिती त्या ठिकाणी आहे. आज कोट्यवधी हिंदू सीमेवर येऊन उभे आहेत आणि भारताने स्वीकारावं म्हणून आज ते रळतायत, इच्छा व्यक्त करतायत. कारण बाहेर कुठंच नाही आहे जागा त्यांना आसरा. आणि अशा प्रकारची भयंकर परिस्थिती असताना देखील जे नेते यावर शब्द बोलू शकत नाही, अशा नेत्यांना आपण कधीच सत्तेमध्ये आणू नये. जर आपल्याला देश वाचवायचा असेल तर अशा वर्गातून आपण काय चांगली अपेक्षा करू शकतो. इस्लाम धर्मामध्ये ज्या व्यक्तीला आदर्श मानलेला आहे, मोहम्मद पैगंबर, या मोहम्मद पैगंबराचं जीवनचरित्र जर तुम्ही पाहिलं, या मोहम्मद पैगंबराने वयाच्या 50व्या वर्षी एका 6 वर्षाच्या मुलीशी लग्न केलेलं.
आयशा म्हणून. एक मनुष्य 50 वर्षाचा मनुष्य 6 वर्षाच्या मुलीशी लग्न करतो, यापेक्षा कोणता अत्याचार होऊ शकतो? ज्यांचे आदर्श असे आहेत ते काय वागतील? 6 वर्षाची मुलगी. आणि या मुस्लिम धर्मामध्ये स्त्रियांवर जे अत्याचार घडतात त्याला कारण आहे, अत्याचाराचं हेच कारण आहे की त्यांचे आदर्शच अत्याचारी होते. कदाचित कोणी माझ्या मताशी सहमत नसण्याचं काही कारण नाही, वस्तुस्थिती आहे. त्यामध्ये जे विचारवंत मुस्लिम आहेत, आजच्या काळामध्ये आज भारतामध्ये माहिती करता मी सांगेल की 1 करोड मुस्लिमांच्या पेक्षा जास्त आकडा आहे की त्यांनी इस्लाम सोडलेला आहे. एक्स मुस्लिम स्वतःला म्हणून घेतात. एक्स मुस्लिम म्हणून एक वेगवेगळ्या प्रकारचे चॅनल सुद्धा त्यांनी सुरू केलेले आहेत. आणि जे मोठे मोठे 10-20 वर्ष मौलाना म्हणून जे राहिले आहेत, पण त्यांनी जेव्हा इस्लामचा, कुराणाचा अतिशय सूक्ष्म अभ्यास केला आणि सूक्ष्म अभ्यास केल्याच्या नंतर त्यांच्या लक्षात आलं की अन्याय अत्याचाराशिवाय यामध्ये काहीच नाही, त्यांनी धर्म सोडून दिलेला. 5 वर्षापूर्वी एक नॅशनल चॅनलची एक बातमी होती पाकिस्तानची. एक मौलाना नॅशनल चॅनलवर रडत होता कि त्यावेळेला त्यांनी पाकिस्तानमध्ये एक घडलेली घटना त्यांनी सांगितली की आज तक 5 लाख लोगों ने इस्लाम छोड़ दिया है. तो रडायला लागला, मैं क्या देख रहा हूं, मैं जिंदा क्यों हूं, ये देखने के लिए. 4-5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. पाकिस्तानमध्ये सुद्धा हा आकडा कोटीच्या पुढे गेलेला आहे. करोडो लोकांनी इस्लाम सोडलाय पाकिस्तानमध्ये. का सोडला? त्याच्याकडे अत्याचार दुसरं नाहीच आहे. एखाद्या गावामध्ये तुम्ही बघा, 10,000 लोकसंख्येचं गाव असेल, त्या ठिकाणी 100 मुसलमान असले तर सुरक्षित आहे. पण 10,000 मुसलमानांमध्ये 100 हिंदू सुरक्षित आहेत का? आणि एवढं घडूनही जर हिंदू जागृत होत नसेल तर याच्यासारखं दुर्दैव काय असू शकतं बरं? किती तुम्ही झोपळणार? जीवनामध्ये आपण मजबूत असो. कोण काय करते त्याचा कर्म त्याच्याकडं. आपण कोणाला अत्याचार करण्याकरिता संधी देऊ नये. आचार्य चाणक्य होते, धनानंद जो होता, धनानंद नावाचा एक राजा होता. आणि ज्या वेळेला सिकंदर भारतावर आक्रमण करण्याकरता आला, सिंधू नदी ओलांडून तो येणार होता, त्यावेळेला आचार्य चाणक्य धनानंदकडे गेले आणि धनानंदला सांगितलं, आपलं राज्य विस्तृत आहे, मोठं आहे, आपल्याकडे लाखो सैन्य आहेत. आपल्या देशामध्ये छोटे छोटे राज्य जे बनलेले आहेत, अनेक राजे महाराजे आहेत आणि ते एकमेकाशी द्वेष मत्सरामुळं आणि एकमेकाला आतच जे पोखरण झालेले आहेत, आपण सर्वांना एकत्रित करावं. एकत्रित केल्याशिवाय परकीयांशी झुंज देण्याची शक्ती आपल्याला निर्माण होणार नाही. तर धनानंदने आचार्य चाणक्यांना अपमानित केलं. एवढंच नाही तर आचार्य चाणक्यांनी शिडी धरून ओढलं. आचार्य चाणक्यांनी प्रतिज्ञा केली, या नंद कुळाचा नाश केल्याशिवाय मी शिडीला गाठ बांधणार नाही. आणि एक मुलगा, छोटासा बालक, त्याला चांगल्या प्रकारचं शिक्षण दिलं, चंद्रगुप्त मौर्य प्रशिक्षित केलं आणि एक दिवस त्या धनानंदला नष्ट केलं, ठार मारलं. आणि त्या एक गरीब असणारा मुलगा, त्याला एक राजाचं राज्य त्याच्या स्वाधीन करवलं आणि अखंड भारत हे स्वप्न त्यांनी त्यावेळेला पूर्ण केलं. आचार्य चाणक्य, एक छोटासा बालक, त्याला राजा बनवलं, सक्षम बनवलं. जगामध्ये भारतासारखा पवित्र देश नाही आहे.
जगामध्ये हिंदू धर्मासारखा सहिष्णू धर्म नाही आहे. मी नेहमी उदाहरण सांगत असतो. भारत चीन युद्ध झालं 1962 मध्ये. एक चीनी सैनिक घायल होऊन पडलेला होता, गंभीर जखमी होता. भारतीय सैनिकांनी पाहिलं जरी शत्रू पक्षाचा असला तरी मरणार आहे, दया आली. याच्याकडे थर्मासमध्ये चहा होता. त्याने तो चहा ओतला आणि खाली वाकला. लीजिए भाई चाय लीजिए. त्या चिनी सैनिकाला देण्याकरता, चहा देण्याकरता तो खाली वाकला. तेवढ्या चिनी सैनिकांनी काय केलं, पडल्या आणि सुरा त्या भारतीय सैनिकाच्या पोटात खुपसला. शत्रू हा शत्रू असतो शेवटच्या श्वासापर्यंत. भारतीय सैनिकही खाली पडले. दैवयोगाने दोघांना एकाच हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं गेलं. चिनी सैनिक जास्त जखमी होता. भारतीय सैनिक 2 दिवसानंतर ठीक झाला आणि पुन्हा तो चीनी सैनिकाला भेटण्याकरता गेला. चहा घेऊन गेला. लीजिए भाई, उस दिन तो मैं आपको चाय नहीं पिला सका, आज तो लीजिए. हे शब्द ऐकल्याबरोबर चीनी सैनिकाच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले, रडायला लागले. मैंने आज यह जान लिया है कि मेरे भगवान बुद्ध ने हिंदुस्तान में जन्म क्यों लिया है. ही सहिष्णुता फक्त हिंदू धर्मातच आहे. त्या हिंदूंवर एवढे अत्याचार हे असताना सुद्धा आज राजनीतीची एवढी सुद्धा इच्छाशक्ती नाही त्याकरता काही करण्याची. ही किती मोठं दुर्दैव आहे. आणि म्हणून मी तर सांगेल की जेवढे आपले महाराज मंडळी त्यांनी सुद्धा प्रत्येकाने कीर्तनातून ही जागृती करणं आवश्यक आहे. धर्म, संस्कृती, भजन हे करण्याकरता देशप्रेम देखील महत्वाचं आहे. ज्या समाजात आपण वावरतो त्या समाजाबद्दल आपलं प्रेम असलं पाहिजे. ज्या धर्मात आपण जन्मलो त्या धर्माबद्दल आपलं प्रेम असलं पाहिजे. ज्या देशात आपण राहतो त्या देशाबद्दल प्रेम असलं पाहिजे. देशप्रेम आणि एकता जर नसेल तर देश तुटायला वेळ लागत नाही. जी अवस्था बांगलादेशात झालेली आहे असेच जर आपण झोपून राहिलो तर ती अवस्था भारताची देखील होऊ शकते. हे वाचवणं आपल्या हातात आहे. मी एक गोष्ट स्वाभिमानाने सांगेल. सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या परंपरेमध्ये देशसेवेचं कार्य घडलेलं आहे. गुरुवर्य नारायणगिरी महाराजांना स्वातंत्र्य सेनानीचं सर्टिफिकेट आहे. आजही आपल्याकडे भेटलं सर्टिफिकेट. हैदराबाद मुक्ती संग्राम नावाचा एक ग्रंथ लिहिलेला आहे विजेंद्र काबरा यांनी. विजेंद्र काबरा यांनी मोठा जवळजवळ 700-800 पेजेसचा मोठा ग्रंथ आहे हैदराबाद मुक्ती संग्राम. कारण वैजापूर तालुका हैदराबाद स्टेटच्या अंतर्गत आणि बेट पूर्वी वैजापूर तालुक्यामध्ये होता. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे बेट हे बेट आहे गोदावरीच्या आतमध्ये आहे. गोदावरीच्या दक्षिण बाजूला ब्रिटिश राजवट होते आणि गोदावरीच्या उत्तर बाजूला मुघल साम्राज्य होते. त्याच्यामध्ये बेट. आपली बेटाची परंपरा 200 वर्षाची परंपरा आहे. आपल्या सप्ताची परंपरा हा 177वा सप्ताह आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून फक्त 75 वर्ष झालेले आहे आणि हा सप्ताह 177वा आहे. म्हणजे देश पारतंत्र्यात असताना 102 वर्षे सत्ता परंपरा झालेली आहे जेव्हा देश पारतंत्र्यात होता. गंगागिरी महाराजांनी जेव्हा ही सत्ताची परंपरा सुरू केली त्याला आपण स्वतंत्र नव्हतो आणि विशेषतः मुघल साम्राज्य होतं त्या काळात. मुघल साम्राज्याच्या काळामध्ये गंगागिरी महाराजांनी एवढी भव्य ही सत्ताची परंपरा सुरू केली आणि ती टिकवली. 100 वर्षाचा काळ पारतंत्र्यामध्ये ही सत्ताची परंपरा टिकवलेली आहे. हे मोठे क्रांतिकारी संत आहेत.
बेटाच्या दोन्ही बाजूला मी सांगत होतो, बेटाच्या दक्षिण बाजूला ब्रिटिश राजवट, बेटाच्या उत्तर बाजूला मुघल साम्राज्य आणि मध्ये बेट आहे. चारी बाजूला पाणी, पूर्वी 12 महिने गोदावरी व्हायची, गोदावरीच्या मध्ये बेट आहे, दाट झाडी. त्यामुळं ही जागा संशयास्पद होती. ब्रिटिशांना असं वाटायचं की इथं मुघलांचे लोक राहतात, मुघलांना वाटायचं ब्रिटिशांचे लोक राहतात आणि इथं गोळीबार व्हायचा. ब्रिटिशांचाही गोळीबार व्हायचा, मुघलांचाही गोळीबार व्हायचा. हे प्रसंग बेटात घडत होते. आणि गुरुवरे महाराजांच्या सोबतचा एक जोडीदार, त्याचा मृत्यू झालेला आहे. गोवर्धनराचे स्मारक आहे, बेटामध्ये घडलेली घटना आहे. गुरुवरे महाराजांना स्वातंत्र्य सेनानीचं आदेश सर्टिफिकेट महाराजांचं बेटामध्ये आहे. त्यावेळेला विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्यांनी महाराजांना आग्रह केला होता की अनेक स्वातंत्र्य सेनेला आणि सरकार पगार देते, तुम्ही सुद्धा घ्या. महाराज सांगितलं आणि पगाराकरता नाही. गुरुवरे नारायणगिरी महाराजांनी पगार स्वीकारला नाही, पण सर्टिफिकेट स्वीकारलं. ठीक आहे, तुम्ही सन्मान म्हणून देत आहात. तर त्यावेळेला विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्यांनी गुरुवरे नारायणगिरी महाराजांना स्वातंत्र्य सेनानीचं सर्टिफिकेट प्रदान केलेलं आहे आणि ते सर्टिफिकेट आज आपल्याकडे उपलब्ध आहे. देश सेवेकरता हे कार्य आहे. याच्या पुढचं मी आपल्याला सांगेल, गुरुवरे नारायणगिरी महाराजांची दीक्षा ज्यांच्या हातून झालेली होती, स्वामी निलगिरी महाराज. निलगिरी महाराज हे सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेमध्ये होते आणि त्यांना जांघेला मांडीला गोळी पण लागलेली होती. गोळीचं चिन्ह होतं, ब्रिटिशांची गोळी लागलेली होती. निलगिरी महाराजांच्या मांडीला ब्रिटिशांनी मारलेली गोळी लागलेली होती, ते वाचले होते त्यातून. ब्रिटिश शासनाच्या काळामध्ये देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये आणि फार मोठं कार्य या परंपरेचं आहे. कारण धार्मिकता, आध्यात्मिकता हे जरी असेल तरी अध्यात्म तुम्हाला करण्याकरता, भक्ती करण्याकरता, भजन करण्याकरता स्वातंत्र्य असलं पाहिजे ना. आणि ते स्वातंत्र्य मिळवण्याकरता संघर्ष देखील करावा लागतो. आणि तो संघर्ष या महापुरुषांनी केलेला, आपल्या गुरुवर्यांनी केलेला आहे. हे आपल्या स्वाभिमानास्पद ही गोष्ट आहे. म्हणजे ज्या राज्यात आपण राहतो, ज्या देशात राहतो, ज्या समाजात राहतो, त्या समाजाबद्दल, त्या देशाबद्दल आपला आदर असला पाहिजे. आणि जगामध्ये घडणारे एवढे हिंसेबद्दल जे काहीच बोलत नाही आणि हिंदूंना मात्र हिंसक म्हणतात, अशा लोकांना सुद्धा त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे. हे आपलं कर्तव्य आहे. जेव्हा प्रसंग येतो तेव्हा साधू संतांना सुद्धा पुढे यावं लागतं. केवळ भजन करीत बसून चालत नाही. हे भगवंताचंच कार्य आहे. तुकोबाराय सांगतात, स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती, हेच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा. केवळ मंदिरात जाऊन पूजा करणे एवढी पूजा नाहीये. कर्तव्याचं पालन करणं, जे कर्तव्य आपल्या वाटेला आलेलं आहे त्या कर्तव्याचं तुम्ही पालन करा, ही भगवंताची पूजा आहे. एखादा राजकीय नेता आहे, राजकारण करीत असताना समाजसेवा हा जर मुख्य उद्देश ठेवून तो सेवा करीत असेल तर त्यांनी केलेलं राजकारण हे राजकारण नसून ती सुद्धा भगवंताची पूजा. त्याला मंदिरात जाण्याची काही आवश्यकता नाही. तो जे राजकारण करतोय तीच भगवंताची पूजा. एखादा शिक्षक आहे, शिक्षक म्हणून नोकरी करतोय, पण विद्यार्थ्यांचं जीवन घडवतोय, ज्ञानदानाचं कार्य करतोय. त्यांनी केलेलं ज्ञानदानाचं कार्य, त्यांनी घडवलेले विद्यार्थ्यांचं जीवन, हे जे कार्य तो करतोय हे सुद्धा भगवंताची पूजा तो करतोय. त्याला वेगळी पूजा करण्याची गरज नाही. तो मंदिरात गेलाच पाहिजे, काही आवश्यकता नाही. हे मी म्हणत नाही, हे तुकोबाराय सांगतात. स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती, हेच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा.
हीच भगवंताची पूजा आहे. ह्याची सकारात्मक सांगतात हीच पूजा आहे. सेवकाचं कर्तव्य स्वामीचं काम इमानदारीने करणं, शिष्याचं कर्तव्य गुरुभक्ती करणं, पुत्राचं कर्तव्य पितृवचनाचं पालन करणं, पत्नीचं कर्तव्य पतीची सेवा करणं. याचा अर्थ हे त्रोटक उदाहरणं दिली. जी काही जबाबदारी तुमच्यावर असेल ती जबाबदारी जर तुम्ही इमानदारीनं समर्पकपूर्वक आणि निष्काम भावनेने पार पाडत असाल तर ती भगवंताची पूजा आहे. त्यापेक्षा श्रेष्ठ पूजा कुठली असू शकत नाही. मंदिरात जाऊन पूजा करणं हा पूजेचा एक भाग आहे, ही परिपूर्ण पूजा नाही. कोणी कोणत्याही रूपाने पूजा करू शकतो. एखादा शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतो त्या रूपाने पूजा करेल. एखादा राजकीय व्यक्ती राजकारण करीत असताना समाजसेवा करतो त्या समाजसेवेच्या रूपाने पूजा करेल. याला सर्वत्र भगवत दर्शन म्हणतात. ज्या राजकीय व्यक्तीला समाजात भगवान दिसतो, जनता जनार्दन दिसतो, तो जनतेची सेवा करतो म्हणजे भगवंताची पूजा करतो. एखाद्या शिक्षकाला विद्यार्थ्यामध्ये भगवान दिसतो, तो विद्यार्थ्यांचं जीवन घडवतो म्हणजे तो भगवंताची पूजा करतो. भगवंत सर्व व्यापी आहेत. सर्वस्याहम हृदयसन्निविष्टो मत्त स्मृती ज्ञान अपोहनंच वेदैश सर्व रहने वेद्यो वेदांत कृत वेद देवचाहम सर्वस्याहम हृदयसन्निविष्टो. भगवान सांगतात मी सर्वांच्या हृदयात प्रविष्ट आहे. सर्वागती राग देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी. एकच सूर्य आहे पण किरणाच्या रूपाने तो विश्वापर्यंत पोहोचतो ना. एकच परमात्मा आहे, प्रत्येकाच्या हृदयामध्ये प्रविष्ट आहे. एक आहे स्वप्नातील भगवत दर्शन, एक आहे ध्यानातील भगवत दर्शन, एक आहे प्रत्यक्ष भगवत दर्शन, एक आहे सर्वत्र भगवत दर्शन. स्वप्नातील भगवत दर्शनापेक्षा ध्यानातील भगवत दर्शन श्रेष्ठ आहे. ध्यानातील भगवत दर्शनापेक्षा प्रत्यक्ष भगवत दर्शन श्रेष्ठ आहे आणि प्रत्यक्ष भगवत दर्शनापेक्षा सर्वत्र भगवत दर्शन श्रेष्ठ आहे. ही समान बुद्धी आहे. हे समस्त श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा ओतला भावो म्हणून भक्ता माझी राहो. ज्ञानी तोची तोच ज्ञानी तोच भक्त. कोण? जो सर्वत्र भगवान पाहतो. वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ. असा महात्मा दुर्लभ आहे. प्रत्येकाच्या हृदयात भगवान आहे. हा भाव ठेवल्यानंतर कोणावर जो अत्याचार होत असेल, प्रतिकार करण्याची क्षमता आपल्यामध्ये असेल आणि आपण जर प्रतिकार करत नसाल तर आपल्या सारखा पापी कोणी नाही. अन्याय करणारा जेवढा दोषी असतो तेवढा अन्याय सहन करणारा दोषी असतो, लक्षात ठेवा. महाभारतातलं उदाहरण सांगेल मी लक्ष देण्याकरता. भीष्माचार्य होते. भीष्माचार्य जेव्हा धर्मराजाला राजनीतीचा उपदेश करू लागले, राजधर्मान मोक्ष धर्मान स्त्री धर्मान विभागशः, राजधर्म मोक्ष धर्म स्त्री धर्म वेगवेगळ्या प्रकारे राजाचं कर्तव्य भीष्माचार्य धर्मराजाला समजून सांगतात. त्यावेळेला एक मुद्दा भीष्माचार्यांनी धर्मराजाला सांगितला. राजाचं कर्तव्य राजधर्म काय? राजधर्म हा आहे की राजाने अन्याय सहन करू नये. अन्यायाला प्रतिकार करण्याची क्षमता असताना जर तू अन्याय सहन करीत असाल तर त्यांच्यासारखा पापी तो नाहीस, कोणी नाही आहेस. अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा पापी आहे. एखाद्या वेळेला अन्याय करणारी व्यक्ती बलवान असेल तर अशा वेळेला नाहीला अशा वेळेला प्रतिकार करू शकत नाही. परंतु अन्यायाला प्रतिकार करण्याचं सामर्थ्य असताना प्रतिकार न करणं यासारखं दुर्दैव कोणतं नाही, यासारखं पाप कोणतं नाही. भीष्माचार्य धर्मराजाला राजनीती समजून सांगते. तुकाराम महाराजांनी कठोर शब्दामध्ये तारण केलेले आहेत. कठोर शब्द तुकोबारांचे ते एवढे आहे की ते शब्द आपण इथं बोलू शकत नाही. तुकाराम महाराजांचे प्रमाण आहे, अन्यासी राजा न करिता दंड बघू ते दंड पिळतील. तुकाराम महाराजांची भाषा आहे.
राजाचं कर्तव्य अन्यायाला दंड देणं. ज्या ठिकाणी राजा अन्यायाला दंड देऊ शकत नाही अशा ठिकाणी त्या राजाला राज्यपदावर राहण्याचा अधिकार नसतो. कारण अन्याय वाढतो. अन्याय वाढण्याचं कारण अन्याय करण्याला योग्य दंड मिळत नाहीये. किंवा त्याच्याही पलीकडे अन्याय करणाऱ्याला दंड तर मिळतच नाही, त्याला सहकार्य मिळतं आणि ज्याच्यावर अन्याय होतो त्याला दंड दिला जातो. एकदा एक भाषण ऐकण्यात आलं होतं राष्ट्रपतींचं, तुम्ही ऐकलं असेल. हायकोर्टाचे सुप्रीम कोर्टाचे सगळे जज होते, न्यायाधीशांच्या समोर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं भाषण होतं. त्यांनी एक खंत व्यक्त केली होती राष्ट्रपतींनी की मी अनेक जेलमध्ये गेले आणि त्या ठिकाणी अशा गोष्टी मी पाहिल्या की जे जेलमध्ये आहेत आपण काय गुन्हा केला हे त्यांना माहित नाहीये, पण ते जेलमध्ये का अशा धारा त्यांच्यावर लावून दिलेल्या आहेत. कारण बऱ्याच वेळेला असा प्रकार घडतो की एखाद्या माणसावर इतका अन्याय होतो की कुठल्याही प्रकारचा गुन्हा नसताना सुद्धा समोरची व्यक्ती अशा प्रकारचे गुन्हे, मग त्यामध्ये पोलीस मॅनेज करतील काय असतील ती, ही वस्तुस्थिती आहे. पोलिसांनी अशा प्रकारचे गुन्हे त्याच्यावर लावलेले असतात, धारा लावलेल्या असतात, त्यालाही माहित नाही की आपण काय अन्याय केलेला आहे, तो जेलमध्ये. आणि देशाचे राष्ट्रपती न्यायाधीशांच्या समोर सांगतायत. राष्ट्रपतींचं भाषण तुम्ही ऐका, द्रौपदी मुर्मूंचं. न्यायाधीशांना उपदेश करीत होते राष्ट्रपती, संबोधन करीत होत्या. त्या कुठे गेला न्याय? हे राष्ट्रपतींना बोलावं लागतंय. खरंच न्यायदेवतेमध्ये न्याय राहिला का? न्याय जर तुम्ही देऊ शकत नसाल तर त्या स्थानावर राहण्याचा अधिकार कोणी दिला? पोलीस खात्यामध्ये असे किती उदाहरणं आपल्याला पाहता येतील की पोलीस मॅनेज करून आणि एखाद्या माणसाला नाही त्या धारामध्ये अडकवायचं. हे प्रकार घडतात. उघड्या डोळ्याने आपण पाहतो, कोणी प्रतिकार करीत नाही, हाच आपला दोष आहे. सज्जन जेव्हा मुख दर्शक बनून राहतो तेव्हा सज्जन मात्र त्याला दोषी निश्चित असतो. याचा अर्थ तुम्ही फक्त पाहतायत, बोलत नाही म्हणजे तुमची मुख संमती आहे असा अर्थ होतो. अशा सज्जन कसं म्हणावं? भीष्माचार्य राजधर्माचा उपदेश धर्मराजाला करीत असताना भीष्माचार्याने सांगितलं, धर्मराजा, राजाने अन्याय सहन करू नये, अन्यायाला प्रतिकार करावा, अन्यायाला प्रतिकार न करणं हा सर्वात मोठा दोष आहे, हे सर्वात मोठं पाप आहे. अशा प्रकारचा उपदेश भीष्माचार्य करीत असताना द्रौपदी हसू लागली. भीष्माचार्याने विचारलं, द्रौपदी तू का हसतेस? मी धर्मराजाला राजनीतीचा उपदेश करून सांगतो, तू हसते मध्येच? हसण्यासारखं काय याच्यामध्ये? द्रौपदी म्हणले, आचार्य तुम्ही मला सांगताय, ज्यावेळेला दुःशासन माझे वस्त्र उडीत होता भर सभेमध्ये तेव्हा तुम्ही खाली मान घालून बसलेले होते, तेव्हा का तुम्हाला धर्म सापडलं नाही? हा सुचला नाही तुम्हाला? भर सभेमध्ये दुर्योधन आदेश देत होता, द्रौपदीचे वस्त्र दुःशासन ओढीत होता, द्रौपदीला नग्न करण्याचा प्रयत्न करीत होता, त्यावेळेला भीष्माचार्य खाली मान घालून बसलेले होते. भीष्माचार्याने का प्रतिकार केला नाही? का भीष्माचार्यांमध्ये प्रतिकार करण्याची क्षमता नव्हती? एका स्त्रीवर एवढा मोठा अन्याय, सभा भरलेली आहे आणि ती एक महाराणी आहे आणि त्या राणीला नग्न करण्याचा प्रयत्न होतोय. भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य एवढे मोठे मोठे लोक त्या ठिकाणी बसलेले आहेत, पण एक बरेच शब्द बोलत नाही. द्रौपदी सांगितलं, मी भोगलाय. काय माझी अवस्था झाली असेल तेव्हा? जेव्हा द्रौपदी भगवंताचा धावा केला, आशा होती भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य एवढे मोठे मोठे लोक असताना माझ्यावर अन्याय होणार नाही. धृतराष्ट्राला विनंती केली तरी अन्याय होतोय, पांडवांना विनंती केली, पांडवांचे हात बांधलेले आहेत, हरलेले आहेत, सगळे खालीमान घालून बसलेले आहेत.
काय समाजाची अवस्था आहे. एकनाथ महाराजचं उदाहरण सांगतात. एकनाथ महाराज स्नान करून आले, एक मुसलमान येऊन नाथ महाराजांच्या अंगावर थुंकला. कीर्तनकार खूप आवडीनं सांगतात. काही सांगतात 108 वेळा थुंकला. हा 108चा आकडा मला मान्य नाहीये, कारण समजा एकनाथ भाऊ स्नान करून आले, परत थुंकला, स्नान करून आले, परत थुंकला. जाण्याकरता 5 मिनिट, येण्याकरता 5 मिनिट आणि स्नानाकरता 5 मिनिट, असे 15 मिनिटं जर एका स्नानाला धरले तर 108 स्नान होण्याकरता किती वेळ लागेल बरं? एका स्नानाला 15 मिनिटं झाले, एका तासात किती झाले? 4 स्नान. एका तासात 4 झाले ना, 12 तासात 12×48 24 तासात, म्हणजे एकत्रित जर विचार केला तर 108 म्हटल्यानंतर 27 तास लागतील. 108 वेळा जर स्नान केलं तर मग 27 तास हे चालू होतं का? महाराज यायचे तो थुंकायचा, ठीक आहे, तो थुंकला इथपर्यंत ठीक आहे. पहा 108चा आकडा मनाला जरा तोचतो की खरंच असं झालं असेल का 27 तास? आणि जर 27 तास झालं असेल तर 27 तासामध्ये कोणीच पाहिलं नाही का? साधू तर हृदय, एकनाथ महाराज साधू आहे. जे का रंगले गांधले त्यासी म्हणे जो आपले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. हे संत आहे. पण तू एकनाथ महाराजांच्या अंगावर कोणी थुंकताना कोणीच पाहिलं नाही का? मग पाहणारे काय करीत होते? एखाद्या महात्म्यावर एवढा मोठा अन्याय होतोय की एकनाथ महाराज स्नान करून येत आहेत आणि कोणीतरी मुसलमान त्याच्या अंगावर थुंकतो आहेत आणि लोक पाहून न पाहिल्यासारखं करत आहेत. याचा परिणाम काय? हा दोष समाजाचा नाहीये का? आपण पाहतो सण करतो. याला सज्जन म्हणावं. दुसऱ्याला उपदेश करणं सोपं आहे. बोल बोलता वाटे सोपे, करणे करता टीर कापे. द्रौपदीने भीष्माचार्यांना जा विचारला, तुम्ही आज उपदेश करताय, आज सांगताय की आपल्या डोळ्यासमोर झालेला अन्याय आपण सहन करू नये. अन्याय सहन करण्याची क्षमता असताना जर तुम्ही अन्याय सहन करताय, हा दोष आहे. कदाचित ज्याच्यावर अन्याय घडला ते जर अबला व्यक्ती असेल, कमजोर असेल, तर नाही प्रतिकार करू शकत, तो भाग वेगळा आहे. पण तुमच्यामध्ये तर प्रतिकार करण्याचं सामर्थ्य होतं ना. तुम्ही जर आदेश केला असता तर दुर्योधनाची हिंमत होती का आदेश करायची? दुःशासनाची हिंमत होती का द्रौपदीच्या वस्त्राला हात लावायची? भीष्माचार्यासारखे पराक्रमी 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय करणाऱ्या परशुराम देला ज्याने परास्त केले ते भीष्माचार्य होते. हे दुर्योधनाची हिंमत होती. हे पाप तुम्ही का केलं? द्रौपदीचा प्रश्न आहे. भीष्माचार्याने उत्तरही दिलं, कारण भीष्माचार्य त्यावेळेस दुर्योधनाच्या म्हणजेच कौरवांच्या सोबत होते. कौरवांचं दूषित अन्न खाल्लंय. वाईट विचाराच्या माणसाचं अन्न खाऊ नये. माणसं दुर्योधनाचं अन्न खाल्ल्यामुळे भीष्माचार्य लाचार झाले. ही लाचारी सुद्धा काय आहेत की भीष्माचार्याने प्रतिज्ञा करून सांगितलं होतं, हस्तिनापूरचा जो राजा असेल त्याचं संरक्षण करणं हे माझं कर्तव्य आहे. आणि हस्तिनापूरचं राज्य धृतराष्ट्राकडे होतं, म्हणजे कौरवांकडे होतं. आणि त्यामुळं कौरवांच्या बाजूने भीष्माचार्यांना का राहावं लागलं? शब्दामुळे राहावं लागलं. पण माणसाने असा काही शब्द देऊ नये की ज्यामुळं त्याचे पुढं अनेक अडचणी निर्माण होतील. काही लोकांना शब्द द्यायची सवय असते. शब्दात माणसाने कधीच अडकू नये. भीष्माचार्य शब्दात अडकले आणि शब्दात अडकल्यामुळं इच्छा नसताना देखील त्यांना कौरवांच्या बरोबर राहावं लागलं, कौरवांचं अन्न खावं लागलं. आणि त्याचा परिणाम प्रत्यक्ष द्रौपदीच्या वस्त्रहरणाचा प्रसंग डोळ्यापुढे असताना सुद्धा भीष्माचार्य विरोध करू शकले नाही. हे लाचारी आहे. मग जीवनामध्ये माणसाने कधी लाचार होऊ नये. लाचार झालेला मनुष्य
स्वतंत्र निर्णय घेऊ शकत नाही. भीष्माचार्य स्वतंत्र निर्णय घेऊ शकले नाही. स्वाभिमानाने जीवन जगणाऱ्या माणसाने जी परिस्थिती असेल, गरीब असेल श्रीमंत असेल, न्यायाचा मार्ग सोडू नये, सत्याचा मार्ग सोडू नये. ही मजबूती आपल्यामध्ये असली पाहिजे. आणि म्हणून सर्वत्र भगवत दर्शन. ज्याला झालं तो जे काही काम करेल, जी काही तो सेवा करीत असेल, ती भगवंताची पूजा आहे. शिक्षक गुरु म्हणून शिकवतोय. एकदा जवळजवळ 15-20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. 20 वर्षापूर्वीचे जास्त दिवस झाले असते, 20-25 वर्षापूर्वी गोष्ट. बसने मी प्रवास करीत होतो. एक शिक्षक माझ्या शेजारी बसलेले होते. त्या शिक्षकांना विचारलं, आपण काय करतात, व्यवसाय काय, नोकरी करतो. कशाची नोकरी? म्हणजे लेक्चररची नोकरी. मी त्यांना सांगितलं, तुमच्यासारखे दुर्दैवी तुम्ही आहात. लेक्चर हा गुरु असतो, नोकर नसतो. तुम्ही गुरु बनून जर शिकवलं तर तुमचं शिक्षण हे आदर्श असेल, तुमची नोकरी आदर्श असेल. पण त्याला तुम्ही नोकरी म्हणून पाहत असाल तर तुम्हाला फक्त दिवस पास करायचे, पगार घ्यायचे. किती सुट्या आहेत, काही सुट्याच मोजेत राहतात. आठवड्यात किती सुट्टे आहेत, महिन्यात किती सुट्टे आहेत, वर्षात किती सुट्टे आहेत. मग कुठं एन्जॉय करायला जायचं, पगार भरपूर आहेत. काही नातलीपेक्षा जास्त पगार आहेत. काही बिचारे बुद्धिमान आहेत आणि चांगलं काम करतात, पण त्यांना पगार खूप कमी आहे. ही दरी निर्माण झाली आहे. सरकारी नोकरी बघा, जे सरकारी पगार खाणारे शिक्षक आहेत त्यांना किती पगार आहेत, आणि जे प्रायव्हेट काम करतात त्यांना किती पगार आहेत. आणि जे प्रायव्हेट करतात खूप चांगलं काम करतात, कमी पगार आहेत त्यांना. ठीक आहे, पगार मिळावा, संसार त्याच्यावर चालवायचा आहे. परंतु शिक्षक जेव्हा गुरु बनून शिकवतो त्यावेळेला विद्यार्थी घडावे, त्याचा गुरु शिष्याचा संबंध तयार होतो. तो जर नोकरी म्हणून काम करीत असेल तर फक्त दिवस पास करायचे आहेत, एवढाच अर्थ होतो. असे दिवस पास करणारे खूप लोक आहेत. शिक्षकात नोकर नाही आहेत, शिक्षका गुरु आहे. गुकारस्तंधकारो रुकार्थ निरोधक, अज्ञानाच्या अंधकारो जो प्रकाश टाकतो त्याला गुरु म्हणतात. ज्ञानदानाचं कार्य करतोय. ज्ञानदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. दान अनेक आहेत. भूदान आहेत, गोदान आहेत, सुवर्णदान आहेत, अन्नदान आहेत, रक्तदान आहेत, मतदान आहेत, काही ज्ञानदान. हे अन्नदान चालू आहे. गंगागिरी महाराजांनी अन्नदानावर विशेष जोर दिला. उगलेले अन्न नक्षत्र चारी वर्ण एकत्र, चारी वर्णांना एकत्रित करण्याचं काम सद्गुरू गंगागिरी महाराजांनी केलं. चारी वर्णांना एकत्रित करण्याचं काम वारकरी संप्रदाय संतांनी केलेलं आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, चांडाळ हे अधिकार, बाळे, नारी, नर आदी करून वेश्याही सगळ्यांना अधिकार आहे. ब्राह्मण असू द्या, क्षत्रिय असू द्या, शूद्र असू द्या, चांडाळ असू द्या, दृष्ट असू द्या, नवे नवे एखादी वेश्या जरी असेल तरी चालेल, तिने सुद्धा या. तुळशीदास महाराजांच्या जीवनामध्ये प्रसंग आहेत. तुळशीदास महाराजांचं रामायण चालू होतं आणि एक वेश्या तिथे येऊन बसली. तिला रामायण खूप आवडलं. ती दररोज यायला लागली. पण एक दिवस मी इच्छा व्यक्त केली, मला एक गीत गायचं आहे. तिथं असणाऱ्या सर्व लोकांनी विरोध केला. तुळशीदास महाराज सांगितलं, हे योग्य नाही महाराज, ही स्त्री वाईट विचाराची स्त्री आहे, ही वेश्यावृत्तीची स्त्री आहे, वास्तविकतेला येऊन द्यायला नको येतं. आणि इथे गीत गायचं. तुळशीदास महाराज, बेटा काय गायचं तुला? तुळशीदास महाराज
बेटा शब्द जेव्हा तुळशीदास महाराजांनी त्या स्त्री करता वापरला, ती रडायला लागली. आजपर्यंत माझ्याकडे पाहणारे लोक हे फक्त भोग बुद्धीने पाहणारे होते, पण आज मला कोणीतरी बाप मिळाला, तिला आनंद झाला. कोणीतरी बेटा म्हणून मला हाक मारली, मला आज बाप मिळाला. तिने भगवान रामचंद्राचं एक गीत गायलं, खूप आनंद झाला. जीवनामध्ये काय प्रसंग अशा प्रकारचा व्यवसाय करावा कोणाला वाटत नाही, पण परिस्थिती निर्माण होत असते. आणि अशा वेळेला तुळशीदास महाराजांचं पूर्ण रामायण तिने ऐकलं आणि तिला एक वैराग्य निर्माण झालं. तिने तो व्यवसाय बंद केला. तिच्यासोबत काम करणारे जे कलाकार होते, कारण ती गाणारी नाचणारी स्त्री होती, सोबतचे कलाकार म्हणले तू हा धंदा बंद केला तर आमचं काय. तिच्याकडे पैसा खूप होता, त्यांनी त्या सर्व कलाकारांना पैसा दिला, सांगितलं याच्यावर तुम्ही तुमचा संसार चालवा, मलाही करायचं नाही. अजूनही तिला खूप पैसा होता. ती चित्रकूटला गेली, तिथं तिने अन्नक्षेत्र चालवलं. एक वेश्या व्यवसाय सोडून द्या तिने. आणि बरेच दिवस गेले. वासंती त्या स्त्रीचं नाव होतं, वासंती नावाची वेश्या. तुळशीदास महाराजांनी पाहिलं ही वासंती बऱ्याच दिवसातून येत नाहीये. तुळशीदास महाराज त्या वासंतीच्या शोधाला निघाले. तुळशीदास महाराजांचे रामायण ऐकणारे सुद्धा काही म्हणायला लागले महाराजाला वेळ लागला. आणि भ्रमण करीत असताना चित्रकूटला त्या वासंतीची तुळशीदास महाराजांची भेट झाली. तिला एवढा आनंद झाला आणि तिने तुळशीदास महाराजांना भोजनाचं निमंत्रण दिलं. महाराजांनी ते निमंत्रण स्वीकारलं. आणि ज्यावेळेला तिने तुळशीदास महाराजांना जेवू घातलं, ते सांगितलं आता माझा मृत्यू झाला तरी चालेल, माझं जीवन कृतार्थ झालं. परमार्थामध्ये कोणी निंदनीय नाही आहेत. श्रीमद भागवतामध्ये पिंगळा वेश्येचं उदाहरण आहे. भगवान दत्तात्रेयांनी पिंगळा वेश्येला गुरु मानलंय. भगवान दत्तात्रेयांच्या 24 गुरूंमध्ये एक पिंगळा वेश्येचं वर्णन आहे. एकनाथ महाराजांनी तर एकनाथी भागवतामध्ये या प्रसंगाचं खूप विस्तृत वर्णन केलेलं आहे. पिंगळा नावाची वेश्या एक दिवस शृंगार करून बसली, परपुरुषाची वाट पाहत बसली. रात्री 10 वाजले, 11 वाजले, 12 वाजले, कोणीच पुरुष भेटला नाही. रडायला लागली आणि तिचा पश्चाताप झाला, मी कोणाची वाट पाहत आहे. देवासारखी ज्या परपुरुषांची मी वाट पाहत आहे, एवढी वाट जर मी देवाची पाहिली असेल, मला देव भेटला असता. मी काय करीत आहे, देह विक्रय. भगवान हातपाय दिलेत, मी कष्ट करू शकत होते, काम करत होते, हा मार्ग मी का निवडला असेल. पश्चाताप झाला. आणि पश्चाताप झाल्यानंतर तिने हा व्यवसाय सोडला. संतम समीपे रमणम प्रतिपदम वित्तपदम वित्त नियमम विहाय, हे त्या पिंगळाविषयी शब्द आहेत. मी जर संतांच्या जवळ गेले असते, सद्गुरूंच्या कृपेने माझा उद्धार झाला असता. भगवान दत्तात्रेयांनी त्या पिंगळा वेश्येला सुद्धा गुरु मानलंय. आणि म्हणून अशा प्रकारे संत महापुरुष यांनी सर्वांना स्वीकारलेलं आहे. यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर याती भलते, कोणत्याही जातीचे या जाती भेद इथं नाही आहे. किती उदाहरणं सांगता येतील, किती प्रमाण सांगता येतील. न पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई, न पाहे याती कुळाचा विचार, याती कुळाचा विचार इथं नाही आहे. सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणारा हा वारकरी संप्रदाय आहे. आणि या वारकरी संप्रदायामध्ये कार्य करीत असताना मोठा सिंहाचा वाटा योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराजांचा.
अशा प्रकारची संस्कृती, असा असणारा धर्म, अशा असणाऱ्या परंपरा 200 वर्षापासून ही परंपरा चाललेली आहे. अनेक आश्रम निर्माण झाले, मोठे मोठे मठ बांधले गेले, पण झाडाला माणसं नाही, अशी परिस्थिती आहे. समाज गोळा करण्याकरता अनेक ठिकाणी मोठे मोठे कार्यक्रम कोट्यवधी रुपये खर्च करतात, पण या ठिकाणी स्वइच्छेने आपण जे येतो, आपल्या अंतःकरणामध्ये गंगाधरी महाराजांबद्दल प्रेम आहे, आदर आहे, आणि एवढ्या दिवसापासून टिकून आहे. आपल्या आजोबाचं नाव विचारलं सांगता येत नाही. गंगाधरी महाराजांचं मुखात आजही आपलं नाव आहे का? तुका म्हणे एक मरणेचे सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. संत महापुरुष जे कार्य करतात मरत नसतात, शरीर तर नष्ट होणारच आहेत. आजही माऊलींचं नाव आपल्या मुखामध्ये काय, आजही तुकोबारांचं नाव आपल्या मुखामध्ये काय. ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ माऊलींनी आपल्याला दिला. माऊलींची बुद्धिमत्ता कळते ज्ञानेश्वरीवरून. कदाचित माऊलींना जर समाजाला चुकीच्या मार्गाने नेता आलं असतं, न्यायचं असतं, नेलं असतं, त्यांनी कोणत्याही मार्गाने नेलं असतं, परंतु जो सन्मार्ग या महापुरुषांनी आपल्याला दाखवलाय. आजही समाजाचा विश्वास आहे, भक्तीची शक्ती आहे. अनन्य भाव, सर्वत्र भगवत दर्शन. आणि मग ज्या वेळेला तुम्ही सर्वत्र भगवान पाहाल, त्यावेळेला तुमच्याकडे भेद शिल्लक राहणार नाही, वर्ण भेद शिल्लक राहणार नाही, आश्रम भेद शिल्लक राहणार नाही. हस्तामलक नावाचे ऋषी होते. हस्तामलक शंकराचार्यांचे शिष्य होते. हस्तामलकाचार्य बालक होते, विद्वान होते, बुद्धिमान होते, सिद्ध महात्मा होते, परंतु कोणाशी बोलत नसायचे. आई वडील विचार करीत होते, आता हा मुलगा कोणाशी बोलत नाही, आता आपण होतो पण ठीक आहे, उद्या हा मोठा होत चाललेला आहे, आपण थकत चाललोय, याला कोण सांभाळीत, हा काही करीत नाही. ब्राह्मण कुळात आहे, आता ब्राह्मण म्हटल्यानंतर तरी गायत्री मंत्र तरी केला पाहिजे, कमीत कमी थोडीफार मंत्र वास्तू शांती करायची असेल, तो 10-13 करायचं असेल, असं शिक्षण तर केलं पाहिजे ना, तर पोट भरेल ना. आता काहीच करीत नाही आणि बोलतही नाही. बरं, मूक बधीर म्हणावं तर मूक बधीर नाही आहे, वैद्याला तपासून पाहिलं मूक बधीर नाही आहे, मग बोलत का नाही? अशा प्रकारचा प्रश्न आईवडिलांना पडायचा. कामही करीत नाही. एक दिवस आद्य शंकराचार्य भ्रमण करीत करीत त्या ठिकाणी भिक्षा मागण्याकरता, ओम भवते भिक्षां देहि, ओम भवते भिक्षां देहि. शंकराचार्य भिक्षा मागतात, माताजी भिक्षा घेऊन आली. शंकराचार्य त्या मुलाकडे पाहिलं, मुलाच्या ललाटावर ब्रह्मतेज पाहिलं. माताजी, ही भिक्षा काय करू मी? महाराज तुम्ही भिक्षा मागण्याकरता आलेत, मी भिक्षा घेऊन आले. माझ्या दृष्टीने ही भिक्षा महत्वाची नाही आहे, तो तुमचा मुलगा मला भिक्षा म्हणून द्या. काही क्षण त्या मातेने विचार केला, मुलगा आहे, महाराज मागताय, द्यायचा का न द्यायचा. पण दुसऱ्या दृष्टीने असा विचार केला की एक तर हा बोलत नाही, हा काही करीत नाही, आता आपलं वय होत चाललंय, समजा आपण या कुठपर्यंत सांभाळणार. कदाचित महाराज मागतायत, दिलं तर त्याचे कल्याण होईल, आणि याच्या सांभाळण्याची जबाबदारी आपली कमी होईल. आणि म्हणून त्या मुलाच्या माता पित्यांनी सांगितलं काही हरकत नाही, हा मुलगा तुम्हाला हरकत. शंकराचार्यांना मुलगा अर्पण केला. शंकराचार्यांनी त्या मुलाला प्रश्न विचारला,
आयुष्यात कधी बोललेलं नव्हतं. शंकराचार्य विचारलं, कस्तम शिशो कस्य कुतोसी ग्रंथा किन्नाम देत्वम कुतः कस्तम शिशो कस्य कुतोसी ग्रंथा. तुझं नाव काय? किन्नाम देत्वम कुतः गतोसी. कुठून आलास? तुझं नाव काय? कुठं जायचं तुला? कुठून आलास? तुझं नाव काय? तू कोण आहेस? असे काही प्रश्न शंकराचार्यांनी विचारले आणि त्या मुलांनी बोलायला सुरुवात केली. नाहम मनुष्यो न देव यक्षो न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्राः न ब्रह्मचारी न बृही वनस्तो भिक्षु न चाहम निजबोध रूपाः. हस्तांगराने उत्तर दिलं, नाहम मनुष्यो, मी मनुष्य नाही. न च देव यक्षो, मी देव नाही, यक्ष नाही. न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्राः, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र यापैकी मी कोणी नाही आहे. न ब्रह्मचारी न गृही वनस्तो, मी ब्रह्मचारी नाही, मी गृहस्थी नाही, मी वानप्रस्थी नाही. भिक्षु न च अहम, मी भिक्षुक नाही. मग कोण आहेस तू? निजबोध रूपा, मी निजबोध रूप. आई बापूची की कधी आजपर्यंत कधी बोलला नाही. आम्हाला वाटलेलं काही येत नाही. मग हस्तामग आतापर्यंत का बोलले नाही? त्याचं कारण आहे, ज्ञानाला बघा, अज्ञानाला ज्ञानाचं कळत नाही, ज्ञानाला अज्ञानाचं पडत नाही, त्याच्या मौन धारण केलं बरं. तुका मला एक प्रमाण आहे, कानडी नाही केला मराठा भ्रटार, एकाचे उत्तर एका नाही. हा मराठा आणि ती कानडी, झालं लग्न दोघांचं. हिची भाषा याला कळण्याची पाहिजे, तिला कळणं, पण आता एकत्र. तिने खूप आग्रह केला, चला माझ्या माहेरी. बसले रेल्वेत, तिकीट काढले. महाराष्ट्र संपला, कर्नाटक राज्य सुरू झालं. आणि ते बोर्डावरची लिपी बदलली, याला काहीच कळणार, भाषा बदलली. यांनी पत्नी विचारले, कोणतं गाव आहे? ते नंतर तुम्ही काय म्हणता? हले गावचं नाव काय? पुढचं गाव झालं. कोणतं गाव आहे? मग हे नंतर एक खुर्दबुद्रुक असं म्हणते. परत पुढचं गाव झालं, हे गाव कोणतं आहे? मग हे नंतर त्याला माझी चेष्टा करा, एक दिली ठेवून त्याला सुनकून दिली बसा. आता खरं नाव सांगितलं गावाचं. असं कधीतरी गेले हिच्या माहेरी. पाहुणचार झाला, पुरणपोळ्यांचा स्वयंपाक, जेवण झालं. ती आली पानाचा विळा घेऊन, इली मिली. ती पानाचा विळा घेऊन, आणि हा पानाचा विळा घ्या, तुला इली मिली. आता याच्या बहिणीचं होतं इला, आता हे इली कशी काय गेली, हिला कसं काय कळलं? मी इकडं आलो नाही, इली कशी काय गेली, तू लागला मोठा रडायला. हे भगवान कसं झालं आता? हे हरिसत्ता, हे प्रभू तुझी सत्ता आहे, हरिसत्ता असा शब्द आपण. आता तिला आपलं हरिसत्ता, त्याच्या भाषेमध्ये हरिसत्ता शब्द अर्थ आहे तर हरी मेला, त्या भाषा होतं हरी, तिला रडायला. बघा आता भाषा. तुकोबाला सांगतात, कानडी नाही केला मराठा भ्रतार, एकाचे उत्तर एका नाही. हा काय बोलती कळण, ती काय बोलती याला कळेना. तसं ज्ञानी आणि अज्ञानी दोघांचं असंच होतं. ज्ञानी म्हणतो ब्रह्म सत्यम जगत मिथ्या, हे जगत मिथ्या आहे, ब्रह्म सत्य आहे. अज्ञानी म्हणतो जगत मिथ्या. कसं काय? एवढा बंगला घेतला, जमीन घेतली, लग्न झालं, मुलं झाले, नातू झाले, नातू आजोबाच्या मांड्यावर खेळतोय, आजोबाच्या मिशा ओळतोय, आम्ही जगत मिथ्या. म्हणजे अज्ञानाला ज्ञानाचं कळत नाही, ज्ञानाला अज्ञानाचं पटत नाही, त्यापेक्षा मौन धारण केलेलं बरं. मौन हस्तामलक ऋषींनी मौन धारण केलं. पण योग्य अधिकारी सद्गुरू समोर आल्याच्या नंतर हस्तामलकाने सांगितलं,
नाहम मनुष्यो न च देव यक्षो न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्रहा. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र हे देहाचे धर्म आहेत, आत्म्याचे धर्म नाही आहेत. आत्मा ब्राह्मण नाही, क्षत्रिय नाही, शूद्र नाही, ब्रह्मचर्य नाही, गृहस्थी नाही, वानप्रस्थी नाही. तर निजबोध रूप सच्चिदानंद स्वरूप ते माझं स्वरूप आहे, ते मी आहे. ही दृष्टी. जीव ब्रह्म विनापरा आणि ते ब्रह्म मी आहे आणि ते ब्रह्म सर्वव्यापी आहे, ते प्रत्येकाच्या हृदयात आहे. अशा प्रकारे सर्वत्र भगवत बुद्धी जेव्हा निर्माण होईल त्याला जे जे दृष्टी दिसेल ते हरिरूप. पूजा ध्यान जप त्याशी नाही, त्याला पूजा करायची गरज नाही, ध्यान करायची गरज नाही, जप करायची गरज नाही. मग कोणते काम तुम्ही करा. म्हणून मी सांगितलं जे कार्य तुमच्या वाटेला आलं असेल हा भाव मनात ठेवा. मग राजकारणी मनुष्य राजकारण करू द्या, ती सुद्धा भगवंताची पूजा आहे. शिक्षक नोकरी करू द्या शिक्षकाची, ती सुद्धा भगवंताची पूजा आहे. पुत्र पितृवचनाचं पालन करतो, मातेपती सेवा करणं हीच भगवंताची पूजा आहे. पत्नी करता पतीची सेवा करणं हीच भगवंताची पूजा आहे. सेवका करता मालकाची नोकरी इमानदारीने करणं हीच भगवंताची पूजा आहे. शिष्या करता गुरुच्या आज्ञेचं पालन करणं हीच भगवंताची पूजा आहे. यातून ज्ञान प्राप्त होतं. आरुणी होता, आरुणी दौम्य ऋषींकर. गुरुजींनी त्याला शेतात पाठवलं. रात्री पाऊस झाला, बाण फुटला. त्या साईडला बाण बुजायचं काम तुझ्याकडून. तो गेला, ते पाऊस चालू होऊन ते पाणी व्हायचं, ते टोकरीत माती टाकली की ते वाहून जायची. टाकून टाकून तो वैताग आता करावत आहे. गुरुजीने तो बाण बुजायला सांगितलं, बाण तर बुजल्या जाईना, माती तर वाहून जाते. त्या काळात काही जेसीबी नव्हती. गुरुचा आश्रम आहे आणि टोकरीमध्ये किती माती बसायची, होऊन जायची. शेवटी तो आळवा झोपला तिथं पाणी बंद करण्याला, स्वतः झोपला तिथं. आणि बाकी सगळे विद्यार्थ्याला रात्री वगैरे काही एवढं लक्षात आलं नाही, पण सकाळच्या वेळेला पाहिलं तर अरे आरुणी दिसत नाही, बाकी सगळे विद्यार्थी दिसतात. तो आलाच नाही. तुम्ही पाठवलं त्याला बाण बुजण्याकरता. कुठे गेला, चला. सर्व शिष्यगणांना घेऊन दौम्य ऋषी गेले. पाहिलं तर आरुणी त्या ठिकाणी झोपलेला होता. त्याला उठवलं, अरे तो का झोपला इथं? तुम्ही मला सांगितलं बांध बुजायला, माती टाकून तो बुजल्या जात नव्हता आणि पाणी तर आळवायचं होतं, गुरुच्या आज्ञेचं पालन करायचं होतं, म्हणून झोपलं म्हणलं मी. गुरुंनी आशीर्वाद दिला, तुला आता कुठल्या ग्रंथाचा अभ्यास करायची गरज नाही. मस्तकावर हात ठेवल्याबरोबर सर्व ज्ञानाने संपन्न केलं. जी जबाबदारी तुझ्याकडे दिलेली आहे ती जबाबदारी पार पाडण्याकरता तुम्ही सर्वस्व समर्पण केलेलं आहे. एक उदाहरण आहे. मग कुठलीही जबाबदारी आपल्याकडे असेल, कुठली सेवा आपल्याकडे असेल, कुठले कर्तव्य आपल्याकडे असेल, मग एखादी नोकरी जरी असेल, खरोखर जर आपण इमानदारीने करीत असो तर त्याला वेगळ्या भगवंताच्या पूजेची गरज नाही आहे. आणि म्हणून कोणतेही कार्य करा, हे कार्य करत असताना सर्वत्र भगवत भाव ठेवा. पूजेची गरज नाही, ध्यानाची गरज नाही, जपाची गरज नाही. जे जे दृष्टी दिशे ते हरिरूप. पूजा ध्यान जप त्याशी नाही. धर्म संस्कृतीचं पालन रक्षण करताना देखील हा भाव आपण मनामध्ये ठेवला पाहिजे. ही संस्कृती, हा धर्म, ही परंपरा, हे विचार विश्वामध्ये कुठल्याही धर्मामध्ये पाहायला मिळणार नाही. पण आज अशा प्रकारे असणारा हा धर्म, ही संस्कृती, या परंपरा खंडित होत चाललेल्या आहेत, खंडित केल्या जात आहेत. पण अशा वेळेला आपण मूकदर्शक बनून राहिलो तर घडणाऱ्या घटनेचे दोषी आपण आहोत. म्हणून मी मगाशी सांगितलं,
बांगलादेशामध्ये जे अत्याचार हिंदूंवर आजही होत आहेत, न जाणे अशाच प्रकारे जर आपण झोपीत राहिलो, संघटित झालो नाही, धर्माकरता स्वाभिमान आपण ठेवला नाही, एकमेकाचे हेवे दावे द्वेष मत्सर जर बाजूला ठेवले नाही, तर तो प्रसंग आपल्यावर सुद्धा येऊ शकतो. आणि म्हणून मंदिरात जाऊन भजन करणं हा जरी एक भाग असला तरी तुम्हाला मंदिरात जाऊन दिलं पाहिजे. मंदिरं तोडल्यावर, राम मंदिर तोडलंच होतं ना 500 वर्षापूर्वी, 500 वर्ष गेले झोपेलच. कृष्ण मंदिर, भगवान कृष्णाचं जन्मस्थान आजही ते आपल्या ताब्यात नाही आहे. काशीला आपण जर काशी विश्वनाथ दर्शनाकरता गेलो तर नंदीचं 2 मस्जिदीकडे असतं का? सर्व पुरावे असताना देखील हे का घडलं? एक तर ते घडलंच का? याच्या पाठीमागं आक्रमणकर्त्यांना दोष देण्यापेक्षा आक्रमणकर्त्यांना आपण संधी दिली हा आपला दोष त्याच्यामध्ये आहे. आपण स्वतःचा दोष पाहिला पाहिजे. आक्रमणकर्ते आक्रमण करण्याकरताच आलेले आहेत. हे तुमच्यावर सत्ता गाजवण्याकरताच आलेले आहेत. ब्रिटिश सुद्धा सत्ता गाजवण्याकरताच आलेले होते. हे तर व्यापारी म्हणून आलेले होते आणि त्यांनी पाहिलं यांचं एकमेकात ताळमेळ नाही आणि म्हणून सत्ता काबीज केली. मग दुसऱ्याला दोष देण्यापेक्षा आपण स्वतः इतकं मजबूत असलं पाहिजे की कोणी जर असं काही करण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्याची हिंमत झाली नाही पाहिजे. एवढं मजबूत आपण असलं पाहिजे. आणि हे आपल्याला मजबूत बनवण्याचं व्यासपीठ हे आध्यात्मिक व्यासपीठ आहे. म्हणून पुन्हा सांगेल, आध्यात्मिक कार्य करणारे जेवढे महाराज मंडळी आहेत त्यांनी सुद्धा या गोष्टीचा अवश्य प्रचार केला पाहिजे. समाजामध्ये जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नुसतं कीर्तन करून अभंग चिंतन मांडणं हे जेवढं महत्वाचं आहे तेवढं समाजामध्ये धर्माबद्दल जागृती महत्वाची आहे, तेवढं समाजामध्ये देशप्रेम महत्वाचं आहे आणि ते आपण निर्माण केलं पाहिजे. तर काही क्रांती होऊ शकते, तर आपल्याला आपला परमार्थ चांगल्या प्रकारे करता येऊ शकतो. आज अलीकडच्या काळामध्ये तरुण मुलं दिशाहीन होत चाललेले आहेत. धर्माचं ज्ञान नाही, संस्कृतीचं ज्ञान नाही, आई बापाला घराच्या बाहेर काढून देत आहेत. हे काय करत आहेत? अशा मुलांच्या समोर आदर्श पाहिजे. भगवान पुररामचंद्रांनी पितृवचनाचं पालन करण्याकरता राज्याचा त्याग केला आणि आजच्या मुलं आई बापाला घरातून बाहेर काढून देतात. हे कोणती संस्कृती? संस्कृतीचं जर आपल्याला ज्ञान असेल तर असं कर्म आपण करणार नाही. आणि म्हणून तरुणांनी परमार्थ देणं फार महत्वाचं आहे. बिघडण्याचे मार्ग अनेक वाढलेले आहेत. योग्य मार्गाला जर लागायचं असेल तरी अध्यात्म आहेत. आणि 200 वर्षापासून एक कार्य करणारी ही परंपरा आहे. योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराजांची परंपरा आहे. आणि हे कार्य तुम्ही कराल, हाच तुमचा मुक्तीचा मार्ग प्रशस्त होणार आहे. आणि अशा प्रकारे अनन्य भावाने सर्वत्र भगवत दर्शन भावनेने जो माझी भक्ती करतो, भगवान सांगतात मी त्याला जीवनमुक्त करतो. या मृत्यूरूपी संसार सागरातून त्याला मी तारतो. तेषाम अहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी नचिरात पार्थ मय्या वेशित चेतसाम. तेषाम अहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात, या मृत्यूरूपी संसार सागरातून मी त्याला तारतो. कोणाला? जो अनन्य भावाने मला शरण आलेला आहे. अन्याश्रणाम त्यागोयते अनन्यता, अनन्य भाव. अशा प्रकारे एक भक्ती आहे. जो भक्त आहे भगवंताला समर्पित झालेला, असा भक्त आणि अशी वृत्ती निर्माण होणं हीच जीवनाची सार्थकता आहे. आणि हा अनुभव योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या सप्ताहातून आपल्याला घेऊन जायचं आहे. हे आमचे भजनी मंडळ,
रात्रंदिवस भजन करतायत, जे दिलं ते खातात, व्यवस्था असेल तिथं राहतात, 1 रुपयाची अपेक्षा नाही, स्वतःच्या खर्चाने येतात. हे खरं भजन आहे. अंतकाळामध्ये भगवत प्रेम आहे म्हणून ते राहू शकतात. दिवसा 3 तास, रात्री 3 तास, 6 तास भजन. प्रेम असल्याशिवाय का? अशा प्रकारे युगराज सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या कृपेने सुंदर अशा प्रकारे सप्ताह पार पडत आहेत. उपस्थितीही चांगल्या प्रकारे आहेत. परिसरातील भक्तगण सर्व खूप कष्ट घेत आहेत, खूप सेवा करतायत. माननीय सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे साहेब, जिल्हा परिषद सदस्य श्रीमंतीताई कोकाटे, त्याचप्रमाणे त्र्यंबकेश्वर निवृत्तनाथ महाराज देवस्थानचे विश्वस्त नारायण ज्ञानदेव मोठाळ, आणि आजची जी आमटी आहे, आजच्या आमटी करता श्री मधुकर पांडुरंग जगताप त्यांनी आजच्या आमटीचा खर्च 4 लाख रुपये त्यांनी दिलेले आहेत. सप्ताह कमिटीकडे त्यांनी सुपूर्द केलेले आहेत 4 लाख रुपये. मधुकर पांडुरंग जगताप यांनी आजच्या आमटीचा 4 लाख रुपयाचा खर्च स्वतः आणि स्वीकारला, त्याबद्दल धन्यवाद. आणि त्याचप्रमाणे आपल्या 177 अखंड हरिनाम सप्ताहाचं नियोजन कमिटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष या ठिकाणी राजेश पाटील गडाख, सर्व इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडिया, सर्व पत्रकार बंधू यांना सर्वांना धन्यवाद. तर माजी सभापती सिन्नरचे राजेंद्र भुमरे पात्रेकर, तसंच श्रीरामपूर नगरसेवक श्यामलिंग पाटील शिंदे, माजी पंचायत समिती सदस्य नवनाथ पाटील गडाख, आणि या ठिकाणी शिर्डीहून उपस्थित आमचे परमश्रद्धेय काशिकानंदगिरी महाराज, विवेक महाराज केदार अकोला, शिवाजी महाराज बालुरकर अध्यक्ष, सद्गुरू गंगागिरी महाराज यूट्यूब चॅनलवर हा कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळेल. हे प्रवचन, दररोजचे प्रवचन आपल्याला गंगागिरी महाराज यूट्यूब चॅनलवर अवश्य पाहायला मिळतील. तर या ठिकाणी स्वर्गीय किसन शहाजी आरगळे यांचे स्मरणार्थ सावळेराम किसन आरगळे, देरडे, तालुका कोपरगाव यांनी आळंदीच्या मठाकरिता 51,000 रुपयाचं या ठिकाणी चेक ते या ठिकाणी आमच्याकडे सुपूर्द करीत आहेत आळंदीच्या कामाकरता. तर त्यांनी यावं, इकडं सत्कार घ्यावा. सावळेराम किसन आरगळे आळंदीच्या कामाकरता 51,000 रुपये देत आहेत किसन शहाजी आरगळे यांच्या स्मरणार्थ. आणि ज्यांनी आजच्या आमटीचा 4 लाख रुपये खर्च स्वीकारलेला आहे, तर मधुकर पांडुरंग जगताप त्यांनी तिथे या ठिकाणी यावं. कुंडली गरजा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरू गंगागिरी महाराज की जय, सद्गुरू नारायणगिरी महाराज की जय. आलेल्या भक्तांनी सर्वांनी आमटीचा प्रसाद घ्यावा आणि कृषी प्रदर्शनाला अवश्य भेट द्यावी. खूप चांगल्या प्रकारच्या मशिनरी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतील. कृषी प्रदर्शन गंगा